पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। नामर्दासारखी असली कामं करत आहात, मर्दासारखे लढा। ॲडव्होकेट भूषण पाटील यांची भाजपावर तीव्र टीका। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील नकाने, वलवाडी व कॉलनी परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं लावण्यात आलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचे बॅनर अज्ञातांतर्फे फाडण्यात आला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या संदर्भात ॲडव्होकेट भूषण पाटील यांनी सांगितलंय की बॅनर लावण्याविषयी आम्हास 3 दिवसांपासून परवानगी मिळत नव्हती। कालच आम्हाला बॅनर लावण्याबद्दल परवानगी मिळाली असता आम्ही बॅनर लावले, परंतु आमचे लावलेले बॅनर हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडले असल्याचा हा सर्व प्रकार केला असल्याचा मोठा आरोप यावेळी केला आहे। याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या तर्फे या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करत दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जात असून इथं गेल्या काही दिवसांपासून पोलीस वाहन देखील आमच्या मागावरती फिरत असल्याचा गंभीर आरोप केला असून आमचे सर्वसाधारण घरच्या 4ही उमेदवारांनी भाजपा उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकवली असून भाजपानं मान्य केलंय की आपला पराभव होणार आहे। तसेच मर्दासारखे लढा, असले नामर्दीसारखे कामं करू नका असा सनसनीत टोला लगावला असून आम्ही दडपणशाहीला घाबरणारे नाही आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी ॲडव्होकेट भूषण पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उमेदवारांनी सांगितलं आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र ॲडव्होकेट भूषण पाटील। मित्रांनो, धुळे महानगरपालिकेची निवडणूक चालू असताना धुळे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 7 म्हणजेच नकाने, वलवाडी व भोकर व कॉलनी परिसर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 4 उमेदवार देण्यात आले आहेत। सौ प्रभावती ताई परदेशी, दिनेश भाऊ कोडी, त्या सोनारताई आणि मी स्वतः असं 4 उमेदवार देण्यात आले आहेत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यांनी घाणेरडा प्रकार चालू केलेला आहे। सर्वप्रथम तर आम्हाला 3 दिवस यांनी परमिशन दिली नाही बॅनर लावण्यासाठी, दिलीत काल परमिशन। तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं अगोदर बघू शकता मागे कशा प्रकारे बॅनर आमचा फाडण्यात आलेला आहे। अरे नालायकांनो, लाज वाटू द्या, लाज। अतिशय सर्वसामान्य साधारण घरच्या 4 उमेदवारांनी तुमच्या पायाखालची वाळू सरकवली। तुम्हाला भीती आहे की प्रभागामध्ये आमचा उमेदवाराचा पराभव नक्कीच आहे, भारतीय जनता पार्टीचा तुम्ही मान्य केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही नामर्दासारखी असली घाणेरडी कामं या ठिकाणी करत आहात। अरे तुमच्याकडे एवढा मोठा फौजफाटा आहे, केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, या ठिकाणी तुमची सरकार होती। मर्दासारखं आमच्यासोबत लढा असं छक्क्यासारखं निजड्यासारखं काम करून तुम्ही बॅनर फाडण्याचं काम करतात आणि सर्वसाधारण घरचे 4ही उमेदवारांचे असे घाणेरडे प्रकारचे बॅनर फाडून तुम्ही लोकांमध्ये काय संदेश देऊ इच्छितात? तुम्ही आमचे बॅनर फाडा, आमच्यावरती खोटे केसेस करा। कालपासून पाहतोय आमच्या मागे एक पोलीस गाडी कंटिन्यू तुम्ही फिरवतायत। तुम्ही किती आमच्यावरती दडपशाही करण्याचं आणि दडपण आणण्याचं काम केलं, तरी आम्ही 4 लोक काय तुमच्या दडपणशाहीला घाबरणारे नाही आहेत। आम्ही तुम्हाला उरून पुरून निघणारे लोक आहोत। आणि तुम्हाला सांगू इच्छितो, प्रभाग क्रमांक 7ची जनता म्हणजेच नकाने, वलवाडी, भोकर व कॉलनी परिसर जनता आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे आणि येत्या 15 तारखेला जनता हे बटन दाबून तुम्हाला नक्कीच धडा शिकवेल आणि 16 तारखेला विजयाचं आम्ही विजय घेऊन तुमच्या दाराशी येऊ। एवढंच बोलतो, जास्त काही बोलत नाही। मित्रांनो, आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।